Hello students, today we are going to see two numerical problems. One is actually solved in the textbook, illustrated in the textbook. I am going to solve it again in a simple or lucid manner. And exercise question number 22, that also we are going to learn. Example 3.8 and 3.9, these are also illustrated in your textbook, already solved textual numericals that you have to prepare yourself. Why I am not taking them? Today is the last period of this chapter. Why these two numerical problems I am not going to solve or going to explain, because they are already illustrated in your textbook. First point, and second point, they are based on the back topic that we have solved such a problems, only the values are different. You have to practice them carefully, you are able to solve. And point number 3, in notes I am going to I have explained in a simple manner, so that once you study or once you will see them, you can or learn them, then you will understand. It's my thinking. Okay, so that I am not going to take these two numerical problems. Okay, so let us start. Question number 22, exercise question number 22. Compare the rates of emission of heat by a black body. एक ब्लॅक बॉडी आहे, तिला दोन वेगवेगळ्या टेम्परेचर्सला ठेवलं. म्हणजे आधी या टेम्परेचरला ठेवलं, नंतर ती किती हीट एमिट करते ते चेक केलं, नंतर थंड करून परत पुन्हा 227 इतक्या डिग्री सेल्सिअस टेम्परेचर दिलं आणि ती किती एमिट करेल. तर इमिशनचा रेशो पाहिजे आपल्याला, रेट ऑफ एनर्जी रेडिएटेड. किंवा सेम ब्लॅक बॉडी घेऊ शकता तुम्ही, दोघं सेम सरफेस एरियाच्या, सेम मटेरियलच्या दोन सेम ब्लॅक बॉडी. दे शुड identical in all respects, that is in area or you are or their all material should be same. Okay, so what will be the rates of emission that we have to compare? Now listen or try to understand the given problem. Compare the rates of emission of heat by a black body maintained at 727 degrees Celsius and another 227 degrees Celsius. If the black bodies are surrounded by an enclosure, that means surrounding, this is surrounding, black bodies are surrounded. या दोन ब्लॅक बॉडीज आहेत, इतक्या वेगवेगळ्या तापमानांना त्या आहेत आणि त्या एकाच कॉन्स्टंट टेम्परेचर एन्क्लोजर, म्हणजे त्यांच्या सराउंडिंगचं टेम्परेचर 27 डिग्री सेल्सिअस आहे. तर व्हॉट वुड बी द रेशो ऑफ द रेट्स ऑफ लॉस ऑफ हीट. तर दोघांच्या रेट्स ऑफ लॉस ऑफ हीटचे रेशो बघा, तर तो रेशो येतो 18.23:1. म्हणजे ही जर का 1 वॅट इतका जर पॉवर एमिट करत असेल, तर ही पहिली तिच्यापेक्षा 18.23 टाइम्स ग्रेटर इतका रेट ऑफ लॉस ऑफ हीट और रेट ऑफ लॉस ऑफ एनर्जी करत असेल. म्हणजे दुसऱ्या बॉडीपेक्षा पहिली बॉडी 18.23 टाइम्स ग्रेटर आहे, 18.25 पटीने जास्त ती एमिट करेल. ओके, तर समजला प्रॉब्लेम. मग दोन ब्लॅक बॉडीज आहेत की ज्यांचं टेम्परेचर डिफरंट आहे आणि त्या एका एन्क्लोजर म्हणजे बंदिस्त एन्क्लोजर मध्ये की ज्याचं टेम्परेचर 27 आहे. तर दोघांच्या रेशो
फाइंड आउट करा, म्हणजे कम्पेअर करा. कम्पेअर करणे म्हणजेच रेशो फाइंड करणे, हा लक्षात ठेवा, कम्पेअर. तर T0 मीन्स टेम्परेचर ऑफ सराउंडिंग किती आहे, 27 डिग्री सेल्सिअस आहे. याला केल्विन मध्ये कसं बनवतात, 27 मध्ये 273 ऍड केले तर जे बनेल ते म्हणजे केल्विन मध्ये, SI युनिट्स मध्ये. नंतर पहिलं टेम्परेचर पहिल्या ब्लॅक बॉडीचे आहे 727 डिग्री सेल्सिअस. त्याला पण डिग्री सेल्सिअसचं कन्व्हर्शन केल्विन मध्ये करण्यासाठी काय करायचं, त्याच्यामध्ये 273 ऍड करायचे, तुम्हाला 1000 केल्विन मिळेल. T2 तसंच दुसरी बॉडी आहे ब्लॅकच बॉडी सेम मटेरियलची, तर 227 डिग्री सेल्सिअसला ती आहे, तर तिच्यामध्ये 273 ऍड केले म्हणजे 500 केल्विन, केल्विन मधील तिचं टेम्परेचर. आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे, रेशो ऑफ रेट ऑफ लॉस ऑफ हीट, दॅट इज R1/R2. हे रेडियंट पॉवर आहे और इमिसिव्ह पॉवर आहे, R1 आणि R2. पहिल्या बॉडीचा R1, दुसऱ्याचा R2. तर जनरल फॉर्म्युला कोणता आहे, R. रेट ऑफ लॉस ऑफ हीट कशाने काढतात, dQ/dt इज इक्वल टू E सिग्मा A T⁴ मायनस T⁴. आता हा T इथं होता AT, तो T इकडे डिवाइड झालेला आहे. मागच्या प्रॉब्लेम्स मध्ये मी समजावून दिलेले आहे, याच्यावर प्रॉब्लेम झालेले आहेत. फक्त इथं ॲट अ टाइम दोन बॉडींचा विचार केलेला आहे. मागच्या वेळेला फक्त एक बॉडीचा रेट ऑफ लॉस ऑफ हीट फाइंड केला होता. इथं फक्त दोन बॉडी ॲट अ टाइम कम्पेअर करायच्या आहे त्यांचा रेट ऑफ लॉस ऑफ हीट, बस एवढाच फरक आहे. व्हेरी सिम्पल, व्हेरी सिम्पल. ओके. मग dQ/dt हा जनरल फॉर्म्युला आहे. आणि जर पहिल्या बॉडीचा पाहिजे असेल तर R1, याला dQ/dt ऑफ बॉडी फर्स्ट E सिग्मा A T⁴ मायनस T⁴. आता याच्यामध्ये एरिया दोघांचा सेम आहे, कोएफिशियंट ऑफ इमिशन सेम आहे, सिग्मा कॉन्स्टंट आहे, म्हणून फक्त टेम्परेचर डिफरंट आहे. पहिल्या बॉडीचं T1 आहे आणि दुसरीचं आपण T2 घेऊया, आणि टेम्परेचर ऑफ सराउंडिंग काय आहे, सेम आहे. बस एवढाच फरक आहे दोघं बॉडीज मध्ये. पहिल्या बॉडीसाठी हेच इक्वेशन फक्त 1 1 1 पुटअप केलं, दुसऱ्या बॉडीसाठी फक्त इथं 2 2 2 पुटअप केलं, आणि पहिल्या इक्वेशनला दुसऱ्या इक्वेशनने डिवाइड करा, डिवाइडिंग इक्वेशन 1/2. 1/2 ने डिवाइड केल्यावर काय कॅन्सल होतं, R1/R2 लेफ्ट साइड, याला अपॉन हे, परत याला अपॉन हे मध्ये E सिग्मा A काय होईल, कॅन्सल होईल, बिकॉज इट इज सेम फॉर बोथ द बॉडीज. मग राहिलं काय, ब्रॅकेट T⁴ मायनस T⁴ अपॉन T⁴ मायनस T⁴. Now put the values. What is T1? T1 is the 1000⁴ minus what is T0? T0 is the 300⁴. And T2, what is T2? 500 Kelvin minus T0 already same, it is 300⁴. मग काय करायचं, आता याला सिम्प्लिफाय करण्यासाठी हे कसं सिम्प्लिफाय केलं असेल तर 1000 म्हणजे काय आहे, 1000 म्हणजे 10³ आहे. ओके. मायनस 300 म्हणजे याला आपण कॉमन घेऊ शकतो, किंवा हे बघा 10⁴, 1000 मीन्स 10³ होतो, 1000 मीन्स 10³ होतो, मायनस 300. आता इथं दोघं सेम नंबर्स आहेत, तर 300/300. ओके. हे सेपरेट करायचे आहे, सॉरी. 1000⁴. आता 1000 ला हे बघा एकदम सिंपल मध्ये सांगतो, 1000 ला 4 टाइम्स मल्टिप्लाय करा, 1000 इंटू 1000 इंटू 1000 इंटू 1000, हे किती झाले, 1000⁴ झाले, मायनस 300 पण 4 टाइम्स 300 300 300. मी याला अपॉन, आता हे वरचे खालचे डायरेक्ट कॅन्सल करू शकत नाही हा, कारण इथं मायनस आहे. मग याला 10³ 10³ 10³ 10³ याला अजून सिम्प्लिफाय केलं,
हे पण 300⁴. तर याच्यातलं 30 10 क्यूब हाऊ मेनी टाइम्स 10 क्यूब आहे 1000 मीन्स 10 क्यूब हाऊ मेनी टाइम्स 4 टाइम्स आहे. आणि याला 300ला 3 × 10² केलं. पण हे पॉवर सबट्रॅक्शन साठी सेम पाहिजे असतात. म्हणजे इथं 3 × 10² रेज टू हा 4 300चा मिनिंग 300 मीन्स 3 × 100 रेज टू 4. मग हा 4 पॉवर 3चा पण आहे आणि ह्या 10चा पण आहे. ओके 10² पण पॉवर आहे. तसंच याला पण आपण अपॉन डिनॉमिनेटरला सिम्प्लिफाय करणार. तर हा किती होतो बघा 10⁻³ 4 = 12 10⁻12 होणार. आणि हा 3च्या 4th पॉवर इंटू 10⁻² किती 2 4 = 8. पण हे पॉवर आपले सेम पाहिजेत. काय पाहिजे सेम पाहिजे. म्हणजे याच्यामधला कॉमन आपण बाहेर काढायचा. आता कसा कॉमन बाहेर काढणार तर जागा ॲक्च्युली फार कमी पडते. पण हे बघा परत एकदा समजावतो. व्हेरी सिम्पल नॉट डिफिकल्ट इट इज. तर मिक्सिंग होते. हे बघा सिंपल वे असा आहे. याचे 2 0 याचे 2 0 कमी केले. याचे 2 0 याचे 2 0 कमी केले. तर मग 10⁻⁴ म्हणजे 2 0 कॉमन काढले वरती पण आणि खाली पण आणि ते कॅन्सल होतील. सिंपल वे बरोबर. हे बघा परत करूनच दाखवतो. तर याचे 1000⁻⁴ म्हणजे 10⁻⁴ minus 3 10⁻⁴ upon 5 10⁻⁴ minus 3 × 10², इथं स्क्वेअर राहिला 10²⁴. ओके. आता काय करायचं बघा इथं 3 आणि इथं 2 आहे. इथं 2 इथं 2 आहे. आपल्याला 10⁻² कॉमन काढायचं आहे. मग इथं काय करायचं चेंज. इथं 10 × 10² करायचा. 10 × 10² म्हणजे 10³ आहे. मग याच्यातला 10² आपण कॉमन काढला. 10² कॉमन काढला. मग राहिला काय 10² इथला कॉमन गेला बरोबर. खाली स्टेपला लिहितो मी. 10⁻⁴ शिल्लक राहील. 10⁻⁴ मायनस 3⁻⁴ शिल्लक राहील. आणि कॉमन घेतलाय आपण 10². हा सेम का करण्याचा हेतू काय आहे दोघांमधून कॉमन काढता येईल. 10² कॉमन घेतला. खाली पण तसंच 5⁻⁴ रिमेनिंग मायनस 3⁻⁴ रिमेनिंग अँड 10² कॅन बी टेकन कॉमन. आणि त्यांचे पण 4th पॉवर आहेत. हां पण मग सेम असल्यामुळे ते काय होतील कॅन्सल होतील. मग रिमेनिंग फॅक्टर हा जो आहे तो इथं घेतलेला आहे डायरेक्ट. हे सिम्प्लिफिकेशन बघा व्हेरी सिम्पल इट इज नॉट डिफिकल्ट. याला वेगवेगळ्या पद्धतीने ज्याला जसं अंडरस्टँडिंग असेल तसं करू शकतो सिम्प्लिफाय. इट इज नॉट डिफिकल्ट. सो तर आता 10⁻⁴ मीन्स 10,000 मायनस 3⁻⁴. 3⁻⁴ किती होईल 3 × 3 3 = 9 आणि 9 9 = 81. 10,000 मायनस 81 किती होईल 10,000 मायनस 81 किती होईल 99 9919. तसं 5च्या 4th पॉवर 5ला 4 टाइम्स मल्टिप्लाय करा मायनस 81 हा
मायनस करा, जे शिल्लक राहील ते म्हणजे 544. ह्याला आता लोवेस्ट फॉर्ममध्ये कसं करायचं, तर सिंपल आहे, म्हणजे ह्याला याने डिवाइड करायचं. तर तुम्ही डायरेक्ट सिंपल वेने, लॉग जर जमला नाही तुम्हाला तर अजून एक सिंपल वे सांगतो. लॉग जमला तर चांगली गोष्ट आहे. याच्या लॉगमधून याच्या लॉग मायनस करून जे आन्सर येईल त्याच्या अँटी लॉग बघणे, जे आन्सर येईल ते रेशो असेल, याचं डिव्हायडेशन असेल. किंवा सिंपल वे 9,919 ला 44 ने डिवाइड करायचं. 544 वन जा 544. समजतंय? 544चा टेबल बोलायचा, पाढा बोलायचा. 544 एक 544. आता 991 मधून 544 मायनस करा. 11 मधून 4 गेले 7. ओके, हा 9 नंतर घेऊ आपण. 11 मधून 4 गेले 7. एक कमी केला, राहिला 8. 8 मधून 4 गेले 4. ओके, आणि 9तून 5 गेले 4. 447. हा लोअर नंबर याच्यापेक्षा, मग याच्यावर बिगर नंबर बनवण्यासाठी 9 ठीक केला और ठेवला. आता 4479 पर्यंत 500चा टेबल बोलायचा. आता 500च्या 4000 किती टाइम्स असेल तर ते करून घ्यायचं. बघा 9 टाइम्स आहे का 8 टाइम्स आहे. 5 8 40. आता बघा हा 5 आहे आणि हा 40 पेक्षा वर आहे. 5 8 40. तर 8 किंवा 9 असं काहीतरी येणार, या दोघांपैकी फिक्स राहणार. मग आपण 9 ने मल्टिप्लाय करून बघू. जर ग्रेटर नंबर आला मग 8 घेऊ या. ओके, 9 4 जा 36, 3 4 कॅरी. 9 4 जा 36 प्लस 3 39, 3 4 कॅरी. 9 5 जा 45, 45 प्लस 3 48. आता बघा 4896 म्हणजे मोर नंबर आला 9 चा. मग काय परवडेल आपल्याला, 8 जा केलेला परवडेल. समजलं ना? याच्यापेक्षा हा नंबर 9 जा केल्यावर मोठा येतोय, मग तो काही कामाचा नाही. मग 8 जा करूया. 8 4 जा 32 चा 3 4 कॅरी. 8 4 जा 32 प्लस 3 35. 8 4 जा 32, 32 प्लस 3 35 चा 3 4 कॅरी. 8 5 जा 40 प्लस 3 43. मग हा नंबर मायनस करायचा. 43 52 आणि हे किती आहे 8 जा. ओके, आता पुढची स्टेप. 9 minus 2 7, 7 minus 5 2, 4 minus 3 1 0. आता 127 काय आहे, लेस नंबर आहे दॅन लेस. मग पॉइंट ठेवा, मग 0 ठेवू शकतात. आणि मग असंच अजून 544 2 जा जर केलं तर 544 2 जा किती येतील 1088. 1088 2 जा. अजून जे असेल शिल्लक ते जे येईल आन्सर ते फाइंड आउट करू शकता डेसिमल नंतर. समजलं? लॉगला तुम्हाला टेन्शन वाढत असेल तर ही मेथड डायरेक्ट मेथड अलाउड असते. लॉगनेच सॉल्व्ह करा असं काही बंधन नसतं, परंतु आपल्याला जेवढं पॉसिबल आहे कमी वेळेत राईट आन्सर येणे महत्त्वाचे आहे. समजलं? मग आता याला कसं फाइंड आउट करणार, याला आपण हे तर याच्या लॉगमधून याच्या लॉग मायनस करून जो आन्सर येईल त्याचा अँटी लॉग बघायचा, मग हे आन्सर येतं. मग हे R1 अपॉन R2 हा एकटा नंबर आला, मग अपॉन काय असेल, अपॉन 1 असेल. मग या रेशोला कसं लिहितात 18.23:1. 18.23:1 म्हणजे आपण म्हणतो ना 5:1 2:3 असं तो रेशो आहे. तर द रेशो ऑफ द रेट ऑफ एनर्जी रेडिएटेड इज 18.23:1. समजलं? मग प्रॉब्लेम इझी आहे, फक्त थोडंसं हे कॅल्क्युलेशनच तुम्हाला अशा पद्धतीने जा, लॉग पद्धतीने जा, तुम्हाला जे आवडेल ते. ओके.
आता पुढचा ऑलरेडी सॉल्व्ड क्वेश्चन आहे, टेक्स्च्युअल टेक्स्ट बुकमध्ये दिलेलाच आहे. तो पण इझी आहे, काही हार्ड नाही. फक्त त्याच्या इथं मात्र लॉगने तुम्हाला 1/4 पॉवर वगैरे फाइंड आउट करावा लागेल. ते पण समजावून देतो, म्हणून मी मुद्दाम हा प्रॉब्लेम घेतला. आणि हे दोन ऑलरेडी सिम्पल आहेत म्हणून ते काही घेत नाही. आणि हा शेवटचा पिरियड असेल ह्या चॅप्टरचा. ओके, हे तुम्ही दोघं प्रॉब्लेम्स अंडरस्टँड करायचे. नोट्समध्ये दिलेले आहेत, टेक्स्टबुकमध्ये पण आहेत. टेक्स्टबुक नसेल तर नोट्समध्ये आहेतच ऑलरेडी. आणि ईच अँड एव्हरी क्वेश्चन प्रॉब्लेमचे आन्सर नोट्समध्ये आहे ऑलरेडी. नवीन अजून एक्झरसाइजचे आन्सर्सची नोट्स मिळणार नाही किंवा देऊन काय फायदा नाही, किंवा ऑलरेडी नोट्समध्ये सगळे क्वेश्चन मी कव्हर केलेले आहेत. ओके, बघूया हा प्रॉब्लेम. एक्झाम्पल नंबर 3.7, अ 60 वॅट फिलामेंट लॅम्प. आता आपण पूर्वी बल्ब वापरायचे बघा, फिलामेंटवाले, उडून जायचा तो बल्ब, काचेचे ट्रान्सपरंट ग्लासचे. 60 वॅटच्या, 40 वॅटच्या, 100 वॅटच्या, 250, 250 वॅटच्या अशी फिलामेंट असते. त्याला टंगस्टनची फिलामेंट असते. तर 60 वॅटचा बल्ब आहे आणि दॅट लॅम्प लुजेस ऑल इट्स एनर्जी बाय रेडिएशन. तो काय करतो, त्याची एनर्जी बाहेर देतो. हीट पण, गरम पण होतो आणि लाईट पण देतो आणि हीट पण देतो. फ्रॉम इट सरफेस, त्या बल्बच्या सरफेस. आता बघा, हा बल्ब असतो ना, तर ह्या बल्बला अशी ही जी फिलामेंट असते ही टंगस्टनची असते. फिलामेंट माहिती आहे ना. तर द इमिसिव्हिटी ऑफ द सरफेस, हा सरफेस म्हणजे हा काचेचा आहे. या काचेचा ग्लास, ट्रान्सपरंट एकदम पातळ ग्लास असतो, त्याची इमिसिव्हिटी 0.5 आहे. म्हणजे ईची व्हॅल्यू, ईची व्हॅल्यू, इमिसिव्हिटी मीन्स कोएफिशियंट ऑफ इमिशन. नंतर एरिया ऑफ द सरफेस इज, हा एरिया ऑफ द सरफेस किती आहे, 5 × 10⁻⁵ मीटर स्क्वेअर. ऑलरेडी SI युनिट्समध्ये दिलेला आहे, हे पण SI युनिट्समध्ये आहे. फाइंड द टेम्परेचर ऑफ द फिलामेंट. तर टेम्परेचर किती असेल, तुम्ही 10th मध्ये शिकलेले असणार की फिलामेंटचे टेम्परेचर हे खूपच जास्त असते. फिलामेंटचे टेम्परेचर हे 1000-2000च्या पुढे असते. मग बाहेर आपण हात लावू शकतो पण एवढं हीट बाहेर येत नाही. मग का, तर बल्बच्या मध्ये नायट्रोजन आणि आर्गॉन वायू यांचं मिक्सचर भरलेलं असतं की जे ऑक्सिडेशन होऊ देत नाही, म्हणजे याला जास्त तापू देत नाही. नाहीतर ऑक्सिडाईज झालं तर या फिलामेंटच्या टंगस्टनचं ऑक्सिडेशन होऊन काय होईल, ॲश होईल आणि ते फिलामेंट लवकर पटकन तुटेल. तुटले म्हणजे बल्ब बंद होतो. म्हणून याच्यामध्ये आर्गॉन आणि नायट्रोजन जे नॉन रिॲक्टिव्ह गॅसेस आहेत दोघं, यांचं मिक्सचर भरलेलं असतं आणि ते कूलिंग करत असतं फिलामेंटला. कारण आपला बल्बचा पर्पज काय आहे, लाईट घेतो फक्त बल्बपासून, हीट नको द्यायला त्याने, पण तो हीट पण प्रोड्यूस करतो. हा ड्रॉबॅक आहे. आत्ताचे जे LED आहेत ते मात्र फक्त लाईट देतात, हीट नाही होत. हा त्यांचा ड्रॉबॅक रिमूव्ह केला आहे. म्हणून आत्ताचा जमाना LEDचा आहे, लाईट एमिटिंग डायोड आहेत ते. आता ते इलेक्ट्रॉनिक्सचं चॅप्टर जेव्हा येईल तेव्हा आपण डायोड बघणार आहे. ते इझी असेल. तर ही फिलामेंट हा व्हॅक्यूम ट्यूब डिव्हाइस आहे. व्हॅक्यूम ट्यूब डिव्हाइस म्हणजे तर पूर्वीचे डिव्हाइसेस असे व्हॅक्यूमवर अवलंबून होते. व्हॅक्यूम म्हणजे जिथं हवा नाही वगैरे, म्हणजे हवा असते पण कोणती, नायट्रोजन आणि आर्गॉनचं मिक्सचर असतं. कूलिंग एजंट म्हणून ते काम करत असतात. ओके, तर फाइंड द टेम्परेचर ऑफ द फिलामेंट. आणि ते किती येतं, 2550. आता बघा, एवढ्या टेम्परेचरला 700-800 टेम्परेचरलाच आयर्न म्हणजे लोखंड सुद्धा पिघळून जातं, मेल्ट होतं. तर हे किती टेम्परेचर आहे तरी सुद्धा टंगस्टन मेल्ट होत नाही, कारण त्याचा मेल्टिंग पॉईंट हा 3480 इतका आहे. म्हणून तो मेल्ट होत नाही. लक्षात ठेवा, टंगस्टन हायेस्ट मेल्टिंग पॉईंटवाला आहे. आणि तो थॉमस एडिसनने तो मेटलची फिलामेंट यूज करून पाहिली, तो सक्सेसफुल झाला आणि म्हणून तीच फिलामेंट इथं वापरायला लागले. हे तुम्हाला माहिती, थॉमस एडिसन्स 1000th ट्राय, ही विल सक्सेस, ही वॉज सक्सेड. ओके, नाऊ फाइंड द टेम्परेचर ऑफ द फिलामेंट. तर सिग्माची व्हॅल्यू दिलेली आहे. मग हा जो वॅटमध्ये दिलेला असेल तो काय असेल, dQ/dt असेल. लक्षात ठेवा,
आणि वॅट ऐवजी जूल अपॉन सेकंडच्या वरती जूल पर सेकंड याचा मिनिंग असा. हे किंवा हे सेम मिनिंग आहे. कोएफिशियंट ऑफ इमिशन और इमिसिव्हिटी दिलेला आहे 0.5 त्या सरफेसच्या. नंतर एरिया ऑफ द बल्ब इज गिव्हन 5 × 10⁻⁵ मीटर स्क्वेअर. सिग्मा ऑलरेडी गिव्हन. मग टेम्परेचर ऑफ द फिलामेंट फाइंड करायचे आहे, म्हणजे टी फाइंड करायचे आहे. मग बाकीचे बघा ई सिग्मा ए दिलेले आहेत. dQ/dt लेफ्ट साईड पण दिलेली आहे. हा फॉर्म्युला आपण यूज करू शकतो, हा दिलेला आहे. तर याची व्हॅल्यू आहे 60 dQ/dt ची. ईची व्हॅल्यू आहे 0.5. सिग्माची व्हॅल्यू आहे 5.67 × 10⁻⁸. एरिया आहे 5 × 10⁻⁵ आणि T⁴ ॲज इट इज. का बरं? तो फाइंड करायचा आहे. मग आपल्याला हा फाइंड करायचा आहे, तर हे इकडचं इकडे डिवाइड करा, बरोबर. मग हे -8 -5 किती झाले? हे पॉवर्स -13 झाले आणि ते डिवाइड होणार आहेत आणि वरती पाठवले तर +13 होतील. ओके. मग राहिलं काय? 5, 5.7, 67 आणि 0.5. समजलं की नाही? पहिल्याने हे सगळं आपण 60ला डिवाइड करणार आहेत आणि एक साईडला T⁴ राहणार आहे आणि त्याची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. मग 60 पहिले पॉवर पाठवूया डिवाइड करायला. मग -8 आणि -5 किती झाले? 10⁻13 आणि ते खाली आहे पण त्याला वरती पाठवलं तर +13 होतील. ओके. यांचा हिशेब झाला. आता 5 आणि 0.5 यांचं मल्टिप्लिकेशन काय येईल? तर कोणत्या पण नंबरला 0.5 ने मल्टिप्लाय करणे म्हणजे त्या नंबरचा हाफ बनवणे. हे माहिती, हे ट्रिक मी तुम्हाला 11th सांगितले. कोणत्या पण नंबरला 0.5 अर्ध्याने मल्टिप्लाय करणे म्हणजे 1/2 आहे. हा 0.5 म्हणजे काय आहे? 1/2 × 5 म्हणजे 5 × 5/2 आणि 5/2 म्हणजे 5चे 2 भाग करा. तर प्रत्येक भाग कितीचा येईल? 2.5, 2.5. ओके. समजलं की नाही? व्हेरी सिम्पल. 0.5 म्हणजे 1/2. तसंच 0.25 असेल तर याचा 1/4 करायचा असतो. हे टेक्निक आहे. तर 5ला 0.5 ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय येईल? 2.5 आणि हा 5.67. 2.5 यांच्यापासून आणि 5.67 हे काय होतील? डिव्हाइड होतील. मग हे कॅल्क्युलेशन आपल्याला करायचे बघा. तर 6 यांचा प्रॉडक्टने 60ला डिव्हाइड करून जे आन्सर येईल ते हे. यांच्या प्रॉडक्टने 60ला डिव्हाइड करून जे आन्सर येईल ते हे 10⁻13 जसाच्या तसा. आता याचा पॉइंट थोडासा 13 ह्याला पॉइंट इकडे तिकडे सरकवायचा. का? तर इथं जो 13 आहे त्याचा 1/4 पॉवर आपल्याला करता आला पाहिजे. म्हणजे जर 12 असेल तर 1/4 काय येईल? 3 येईल त्याच्या. कारण ह्याचा 1/4 करता आला पाहिजे म्हणून 13ला बदलवलं 12 मध्ये. म्हणजे पॉवर लहान केला तर पॉइंट मोठा करावा लागेल. नंबर मोठा केला तर पॉवर लहान होईल. मग याला 10⁻12 करण्याचा हेतू काय? की 12च्या 1/4 ऑफ 12 तुम्हाला माहिती आहे. 1/4 ऑफ 12 म्हणजे 4 1 4 3 म्हणजे 3 राहतील. मग याचा डायरेक्ट 1/4 केला तर हे आन्सर 10⁻3. बरं, पण ह्याचा 1/4 कसा करायचा? याला 4 ने डिवाइड करा, सिम्पली तुम्हाला हे आन्सर मिळेल 42.3 ला. आणि लॉगने सॉल्व करायचं असेल तर 1/4 पुढे येतो असा आणि ह्याचा लॉग 1/4 याच्या लॉगचा 1/4 करून जे आन्सर येईल त्याच्या अँटी लॉग पहा ते हे येईल. आणि हा 10⁻3 कसा बनवला? याच्या 1/4, कारण हा 1/4 पॉवर या दोघांचा आहे. याच्या पण आहे, याच्या पण आहे. मग याचा 1/4 कसा करायचा? डायरेक्ट 42.3 ला 4 ने डिवाइड करा. 4 1 4 0 2 taken not possible. सो मग असं जे आन्सर मिळेल तुम्हाला तर ते 4 10 40 करू ना आपण. 4 10 40, 2 रिमेनिंग, पॉइंट टेकन, 3 टेकन. ओके. तर अशा प्रकारे तुम्ही डिवायडेशन करून ते आन्सर फाइंड आउट करू शकता. आणि जे आलं आन्सर ते
टेम्परेचर ऑफ द फिलामेंट असेल. इथं 10 कसा येतोय तर 42.3च्या 1/4. हां सॉरी माझी मिस्टेक झाली. 4ने डिवाइड नाही करायचं, त्याच्या 1/4 म्हणजे असा कोणता नंबर आहे तो शोधायचा. 4th रूट काढायचे, सॉरी त्याचं 4th रूट ऑफ 42.3. 4ने डिवाइड नाही करायचा, माझ्याकडनं मिस्टेक झाली. 1/4 पॉवर याच्या म्हणजे 4th रूट ऑफ 42.3. आणि हे 4th रूट काढण्यासाठी तुम्हाला ही मेथडच योग्य आहे. लॉगची डायरेक्ट मेथड ही डिफिकल्ट असेल. तर 1/4 याचा लॉग समजते ना, हा 1/4 पुढे येतो याच्या लॉग, आणि हा तर 1/4 करून बाहेर काढून दिला, त्याच्या 1/4 अजून करायची गरज नाही. मग याचा लॉग जो असेल त्याच्या 1/4चा आन्सर हे आहे. त्याच्या अँटीलॉग जो येईल तो हा, आणि 10 क्यूब ॲज इट इज. हा पॉईंट हा क्यूब 10 क्यूब ॲब्झॉर्ब करायचा इथं, म्हणजे 3 डिजिट्स हा पॉईंट तिकडे ढकलायचा आहे. मग डिजिट नसेल तर 0 ठेवून पॉईंट आता लास्टला आहे, नाही लिहिला तरी चालेल. ओके, तर अशा प्रकारे टेम्परेचर ऑफ द फिलामेंट हे 2550 केल्विन इतकं येतं. ओके, नाव विल स्टॉप हिअर.